जय हरी मौली. जय हरी. कुठून आलात आपण? मी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा या गावचे जे चंदाजी महाराज संस्थान आहे त्या संस्थानतर्फे काढलेली ही दिंडी आहे. या दिंडीचा चालक हा माझा छोटा भाऊ भास्कर उर्फ तात्या महाराज पिंपळे कुरेकर हे आहेत. मी प्राध्यापक मनोहर पिंपळे. आमच्या कुटुंबामध्ये जवळपास 4 ते 5 पिढ्यापासून दिंडी चालक ही जबाबदारी आमच्याकडे आलेली आहे आणि आम्ही ती अव्याहतपणे पार पाडत आलेलो आहोत. जवळपास या दिंडीचा प्रारंभ इसवी सन 1780 साली झालेला आहे. तेव्हापासून आजतागायत ही दिंडी चालू आहे. महत्त्वाचं म्हणजे आम्ही तिवसा तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातील कुरा या गावचे रहिवासी आणि हे जे संस्थान आहे हे चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा या गावचं हे संस्थान. परंतु जरी आम्ही कुरा या गावचे आहे तरीसुद्धा दिंडी चालकाची जबाबदारी मात्र माझ्याच पिढीमध्ये म्हणजे माझ्याच कुटुंबामध्ये मागील 4 ते 5 वर्षापासून 4 ते 5 पिढ्यापासून आलेली आहेत आणि ती आम्ही पार पाडत आलेलो आहोत. दिंडी चालवणे ही एक टीमवर्क आहे. या टीममध्ये माझे अनेक आधारस्तंभ आहेत की ज्यांच्याशिवाय आम्हाला ही दिंडी चालवणे शक्य झालं नसतं. त्यामध्ये प्रामुख्याने नारायण महाराज थेर, त्यानंतर बकाले सर आमला विश्वेश्वर येथे राहणारे, त्यानंतर संजयजी मुळे, त्यानंतर अनिकेत तळस, त्यानंतर आमचे नानाभाऊ गावंडे, त्यानंतर आमचे बोबडे साहेब, राजाभाऊ खोंडे, त्यानंतर विजय कळसकर, निकुरे असे ज्यांची मी नावं घेऊ शकत नाही. आमचे अजुभाऊ मुळे, असे अंकुश अवघन, त्यानंतर सचिन भाऊ, त्यानंतर बबनराव खोंडे यांचे जे कनिष्ठ बंधू, असे अनेक व्यक्ती आमच्या या दिंडीमध्ये समाविष्ट आहेत आणि या दिंडीच्या यशस्वीतेकरिता त्याचप्रकारे पंढरपूर येथील आमचा जो 10 दिवसाचा रहिवास असतो गुरुपौर्णिमेपर्यंतचा, तर ते सर्व हे पर्व यशस्वी होण्याकरता आमच्या या सर्व मंडळीचा अतिशय मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या वाचून ही दिंडी यशस्वी होऊच शकत नाही. तर आपली दिंडी कधी निघाली? आमची दिंडी 27 जून रोजी कुरा येथून निघाली आणि अधिकृतरित्या 28 जूनपासून मांजरखेड कसबा येथून निघालेली आहे आणि आम्ही 19 जुलै रोजी म्हणजे षष्टीला आम्ही पंढरपूर येथे पोहोचणार आहोत. किती किलोमीटरचं अंतर आहे? जवळपास हे 650 ते 700 किलोमीटरच्या दरम्यान हे अंतर आहे आणि आम्ही हे अंतर 23 दिवसामध्ये कापतो आहे. आणि आमच्या या दिंडीला विदर्भातील सर्वात फास्टेस्ट रनिंग दिंडी म्हटलं तरी चालेल आणि म्हणूनच मराठीमध्ये याला वाऱ्याची दिंडी असे सुद्धा संबोधल्या जाते. किती मुक्काम पडतात? जवळपास 22 मुक्काम पडतात. 21 ते 22 मुक्काम. दहिफळमध्ये जो मुक्काम आहे तो विशेष मानला जातो. दहिफळबद्दलचं विशेष प्रेम असं आम्हाला म्हणजे दहिफळबद्दल असं सांगता येईल की आमचे जे चंदाजी महाराज आहेत त्या चंदाजी महाराजचे मला असं वाटतं शिष्य की गुरु हे रामचंद्रजी महाराज आहेत आणि त्याकरिता या अर्थाने आमच्या दिंडीकरिता दहिफळ हे विशेष उल्लेखनीय असल्या प्रकारचं तीर्थस्थळ आहे. आणि म्हणूनच आम्ही सर्वसामान्यपणे आम्ही रात्रीचा मुक्काम म्हणजे दिवसाचं जेवण हे वेगळ्या ठिकाणी असतं आणि रात्रीचं जेवण हे वेगळ्या ठिकाणचं असतं, तिथे रात्रीचा वेगळा मुक्काम असतो. परंतु याला अपवाद म्हणजे फक्त दहिफळ आहे, कारण की दहिफळ वासियांचं आमच्यावर अतीव प्रेम आहेत आणि ते सुद्धा आम्हाला त्यांचे बंधू म्हणूनच असल्या प्रकारची वागणूक देतात. आणि मागे जेव्हा आमच्या या दिंडीचा बांधकामाचा विषय चालू होता तेव्हा मला असं वाटतं या संस्थांच्या अध्यक्षांनी त्यावेळेस सहर्ष 50,000 रुपये देण्याचं आम्ही न मागता सुद्धा त्यांनी कबूल केलं होतं. मला असं वाटतं आपण याबद्दल या दिंडीच्या कामगिरीबद्दल यशस्वीतेबद्दल थोडीफार माहिती माझे छोटे बंधू नारायण महाराज देतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर बकाले सर देतील. ही जी चंदा मी किशोर बकाले
पेशाना शिक्षक होतो आणि जे दिंडी चालक आहे हे सुद्धा शिक्षक आहे आणि त्यांना यावेळेस SRचं काम असल्यामुळं निवडणुकीचं ते या दिंडीला येऊ शकले नाही, परंतु तरीसुद्धा सर्वांच्या सहकार्याने या दिंडीला म्हणजे कोणतीही बाधा न होता सुरळीत चालू आहे. आणि ही जी दिंडी आहे ही एकमेव दिंडी अशी आहे विदर्भातली सर्वात लेट निघते आणि सर्वात अगोदर पंढरपूरला पोहोचते. 22 मुक्काम आमचे होतात आणि सरासरी आमचं जे चालण्याचं अंतर आहे 30 किलोमीटर आणि आमच्या दिंडीमध्ये 100 महिला आणि तेवढ्याच पुरुष 200पर्यंत संख्या दरवर्षी राहते. आमचं जे मुक्काम आहे हे पंढरपूरला श्रीराम मंदिरमध्ये असते आणि पौर्णिमेपर्यंत सर्वजण तिथे गोपाळकाला घेतल्यानंतरच येतात. आणि विदर्भातली ही दिंडी असल्यामुळे फक्त दैफळला आमचीच चंदाजी महाराजची दिंडी येतात, का तर इथं गुरुचं स्थान आहे. आणि चंदाजी महाराज जे आहे ते परत येताना त्यांचं देवस्थान पानगावला झालं. पानगाव तिथे त्यांचं छोटं मंदिर आहे आणि पानगावलासुद्धा काही मंडळी आमची जातात दर्शन घ्यायला. आणि गुरुचं स्थान असल्यामुळे आम्हाला इथे यावं लागते, असा आमचा प्रवास आहे. काय सांगाल नेमकं आपली दिंडी आपल्या दैवमध्ये येते तर ते व्यवस्थापन आपण करता तर काय सांगाल त्याविषयी? मस्तक माझे पायावरी या संत वचनाप्रमाणे हा दिंडीचा पूर्व इतिहास किंवा पार्श्वभूमी थोडक्यात महाराजांनी आत्ताच आपल्याला कथन केलं. त्यांच्या दृष्टीनं दहिफळ हे गाव म्हणजे गुरुवर्य रामचंद्रभाऊ महाराज संस्थान दहिफळ त्यांच्या गुरुवर्याच्या नावानं या ठिकाणी हे संस्थान स्थापन झालं ते 1981ला. आणि आज या संस्थांचा मी अशोक भातलोंडे सचिव म्हणून काम बघतो आणि माझे सर्व विश्वस्त मंडळातले सहकारी. त्याचबरोबर गावामध्ये जो वारकरी आणि भाविक भक्त आहे अगदी सर्वांनी या संस्थांवर अतिशय प्रेमाने पहिल्यापासून तुमचा 250 वर्षाचा दिंडीचा प्रवास आहे तो प्रवास आणि त्यावेळेसपासून ज्या 4-5 पिढ्या झाल्या ते तुमच्या सेवेमध्ये आम्ही रुजू आहोत. आमचं भाग्य असं आहे की तुमची सेवा आम्हाला करण्याची एक संधी मिळणार काय म्हणून मस्तक माझे पायावरी या वारकरी या भूमिकेतून सेवा करणं हा आमचा धर्म आहे. आणि ते वारकऱ्याची सेवा करणं वारकरी हेच संत आहेत याच्यापेक्षा वेगळं नाही. आणि म्हणून वारकरी साहित्य परिषदेचा आम्ही तालुक्याचा संपर्क प्रमुख आहे. कळंब तालुका वारकरी साहित्य परिषदेमध्ये काम करतो माझ्या सहकार्याबरोबर. आम्ही ह्या तालुक्यामध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या नावानं फार मोठं जाळं येऊन गेलं आहे की वारकरी जमा करणे त्यांना